नमस्कार. अहो, जे छोटे आणि मध्यम व्यवसाय आहेत ना, त्यांच्यासाठी इन्व्हॉइसिंग म्हणजे काय तर एक खूप वेळ खाणारं काम. पण जरा विचार करा, याच किचकट कामाला आपण एका स्ट्रॅटेजिक फायद्यामध्ये बदलू शकलो तर? कसं वाटेल? चला तर मग, या मॅन्युअल इन्व्हॉइसिंगच्या चक्रातून बाहेर पडूया आणि ऑटोमेशनमध्ये काय ताकद आहे ते शोधूया. बघा, कुठलाही बिझनेस असो, इन्व्हॉइसिंग म्हणजे काय, तर त्याच्या कॅश फ्लोचा म्हणजे आर्थिक उलाढालीचा आत्माच आहे. पण होतं काय, की जसा जसा व्यवसाय मोठा व्हायला लागतो ना, तसे ते जुने मार्ग म्हणजे स्प्रेडशीट्स आणि हाताने एक एक ईमेल पाठवणं, हे सगळं कमी पडायला लागतं. पण ह्या जुन्या पद्धतीची खरी किंमत मोजावी लागते हे लक्षात येतं का? अनेकदा ना ह्या कामातले छुपे खर्च आपल्या लक्षातच येत नाहीत. चला, आज आपण तेच बघणार आहोत. तर सुरुवात करूया इन्व्हॉइसिंगच्या त्या छुप्या खर्चांपासून, जे सहसा दिसत नाहीत. आपण बघूया की हे जे मॅन्युअल बिलिंग आहे ना, त्याचा व्यवसायावर असा काय परिणाम होतो ज्याकडे आपलं लक्षच जात नाही. सगळ्यात पहिलं म्हणजे वेळेचा अपव्यय. विचार करा, प्रत्येक महिन्याला इन्व्हॉइस तयार करणं, त्याचे आकडे तपासणं आणि मग प्रत्येक ग्राहकाला वेगळा ईमेल पाठवणं, यात कितीतरी तास वाया जातात. आणि हे फक्त वेळ खाऊ नाहीये, तर यामुळे महत्त्वाच्या कामांवरून आपलं लक्ष उडतं आणि साहजिकच कामाचा वेग मंदावतो. आणि मग येतात मानवी चुका. जीएसटीचा हिशोब थोडा जरी चुकला किंवा क्लायंटची माहिती भरायची राहिली की झालं. यातून वाद तर होतातच, पण कायदेशीर अडचणीसुद्धा येऊ शकतात. म्हणजे एक छोटीशी चूक खूप महागात पडू शकते. त्यानंतर येतो कॅश फ्लोचा प्रश्न. आता बघा, वेळेवर इन्व्हॉइस तयारच नाही झालं तर पेमेंट मिळायला उशीर होणारच. आणि सगळं काम जेव्हा माणसावर अवलंबून असताना, तेव्हा एका व्यक्तीच्या दीर्घाईमुळे किंवा चुकीमुळे पूर्ण व्यवसायाचा पैशाच अडकून पडतो. आणि सगळ्यात मोठी अडचण काय आहे माहितीये? पारदर्शकतेचा अभाव. म्हणजे महसूल किती आहे, येणी किती आहेत, किंवा कोणत्या ग्राहक वेळेवर पैसे देतात, याचा कुठलाही रिअल टाईम डेटा आपल्याकडे नसतो. आणि मग अशा परिस्थितीत योग्य आर्थिक निर्णय घेणार तरी कसे? आता जरा आकडे बघूया आणि ते खरंच धक्कादायक आहेत. एक छोटासा व्यवसाय ज्याचे फक्त 35 क्लायंट्स आहेत, त्याचा दर महिन्याला जवळपास 4.5 तासांपेक्षा जास्त वेळ फक्त इन्व्हॉइसिंगमध्ये जातो. म्हणजे वर्षाचे तब्बल 55 तास. विचार करा, हाच वेळ कितीतरी महत्त्वाच्या कामांसाठी वापरता आला असता. पण थांबा, या समस्येवर एक खूप प्रभावी उपाय आहे. तो म्हणजे एकदाच एक सिस्टम डिझाईन करायची आणि बाकी सगळं ऑटोमेशनवर सोडून द्यायचं. कसं? चला पाहूया. जरा कल्पना करा, हे सगळं डोक्याला ताप देणारं काम फक्त एक बटन दाबल्यासारखं सोपं झालं तर? ऑटोमेशन नेमकं हेच करतं. ते या किचकट प्रक्रियेला अगदी सोप्या आणि वेगवान कामात बदलून टाकतं. आता जोहो बुक्समध्ये ना याच्यासाठी 2 खूप जबरदस्त गोष्टी आहेत. एक आहे रिकरिंग इन्व्हॉइसेस आणि दुसरं वर्कफ्लो ऑटोमेशन. ही दोन्ही वैशिष्ट्ये मिळून हाताने करावं लागणारं काम जवळजवळ संपूर्णच टाकतात. म्हणजे समजा रिटेनरशिप आहे, सबस्क्रिप्शन आहे किंवा इतर नियमित सेवा आहेत, त्यांच्यासाठी तर ही प्रणाली अगदी परफेक्ट आहे. फरक अगदी डोळ्यासमोर आहे. बघा, एका बाजूला जुना मार्ग आहे, जिथे प्रत्येक वेळी हातानी काम, टॅक्स तपासणं आणि चुका होण्याचा धोका आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे जोहो मार्ग, जिथे फक्त एकदा टेम्पलेट तयार करायचं, जीएसटी आणि HSN कोड आपोआप टाकले जातात आणि ठरलेल्या वेळेवर इन्व्हॉइस पाठवलेही जातात. म्हणजे एकदा सिस्टीम सेट केली की निश्चिंत. याला म्हणतात झिरो टच डिलिव्हरी. म्हणजे काय होतं बघा, इन्व्हॉइस तयार झालं की सिस्टम आपोआप ग्राहकाला PDF सोबत एक छान ईमेल पाठवते. मग समजा पेमेंटची तारीख जवळ आली 3 दिवसांवर, तर सिस्टम आपोआप एक रिमाइंडर पाठवते आणि पेमेंट मिळालं की इन्व्हॉइसला पेड म्हणून मार्क करते आणि खातीसुद्धा अपडेट करते. सगळं काही ऑटोमॅटिक. याला म्हणतात स्मार्ट फॉलोअप. आणि म्हणूनच कोणतंही इन्व्हॉइस पाठवायचं विसरलं जात नाही आणि कोणताही पेमेंट फॉलोअप चुकत नाही. या ऑटोमेशनमुळे अचूकता तर मिळतेच, पण त्यासोबत मनःशांतीसुद्धा मिळते. तर आता पुढचा मुद्दा. ऑटोमेशनमुळे फक्त वेळ वाचतो असं नाहीये, तर हा प्रवास कंटाळवाण्या कामापासून थेट डेटापर्यंतचा आहे. म्हणजे काय, तर ह्यातून व्यवसायाला खूप महत्त्वाची आर्थिक माहिती मिळते. कशी? तेच बघूया. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे इन्व्हॉइस ईमेलमधून थेट पेमेंट करण्याची सोय. जेव्हा ग्राहकांना ईमेलमध्येच पेमेंट लिंक मिळते ना, तेव्हा ते एका क्लिकवर पैसे देऊ शकतात. किती सोपं! यामुळे पेमेंट मिळण्याचा वेग वाढतो आणि ग्राहकांनाही चांगला अनुभव येतो.
आणि हेच तर खरं परिवर्तन आहे. एक साधं कारकुनी काम आता एका स्ट्रॅटेजिक फायनान्शियल डॅशबोर्डमध्ये बदलतं. प्रत्येक ऑटोमॅटिक क्रियेमुळे एक रिअल टाईम डॅशबोर्ड तयार होतो. या डॅशबोर्डवर व्यवसायाला किती पैसे यायचे आहेत, कॅश फ्लो कसा आहे आणि कोणते ग्राहक कसे पेमेंट करतात, या सगळ्यावर लक्ष ठेवता येतं. या सगळ्याचा अर्थ काय होतो? तर ऑटोमेशन ही फक्त एक सोय नाहीये. नाही, उलट व्यवसायाच्या वाढीसाठी हा एक खूप मोठा स्ट्रॅटेजिक फायदा आहे. आणि हा आकडा बघा, तब्बल 80 ते 90%. ऑटोमेशनमुळे इन्व्हॉइसिंगमध्ये लागणाऱ्या वेळेत एवढी मोठी बचत होते. विचार करा, ही किती मोठी सुधारणा आहे आणि हीच बचत व्यवसायाला पुढे घेऊन जाते. आता हा चार्ट बघा. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की जुन्या मॅन्युअल पद्धती व्यवसायाच्या वाढीसोबत टिकू शकत नाहीत. जसजसे ग्राहक 10 वरून 50 आणि 50 वरून 100 होतात, तसतसं प्रशासकीय कामाचा बोझा वाढतच जातो. पण ऑटोमेटेड प्रणालीचं वैशिष्ट्य काय? तर इथे ग्राहक कितीही वाढले तरी कामाचा ताण वाढत नाही. आणि जे हुशार MSMEs आहेत ते नेमकं हेच करत आहेत. ते आपल्या फायनान्स टीमला कागदपत्रांच्या कामातून बाहेर काढून सक्रिय आणि धोरणात्मक कामांमध्ये गुंतवत आहेत. म्हणजे वेळ आता कागदपत्र तपासण्यात नाही, तर कॅश फ्लोचं नियोजन, बजेटिंग अशा महत्त्वाच्या कामांवर खर्च होतोय. तर आजच्या या चर्चेचा सार काय? तो हा की ऑटोमेटेड इन्व्हॉइसिंग ही फक्त एक सोय नाही, तर तो एक स्ट्रॅटेजिक म्हणजे धोरणात्मक फायदा आहे. आता वेळ आली आहे की टेक्नॉलॉजीचा वापर करून रोजच्या कामाला एका मोठ्या ताकदीमध्ये बदलण्याची. खरा प्रश्न हा आहे की या बदलासाठी आपण तयार आहोत की नाही.